brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात यावी याबाबतचं पत्र केंद्र सरकारला लिहिलं असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यामुळे आता हा तपास केंद्रीय यंत्रणेकडून होणार असल्याचं स्पष्ट झालंय. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचबरोबर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील दादांचा अपघात हा घातपात असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. रोहित पवारांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये सविस्तर पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणाची देशाबाहेरील यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी देखील अपघाताबाबत माहिती मिळण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या सगळ्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलंय. सध्या अजित पवारांच्या अपघाताची सीआयडी मार्फत चौकशी केली जाते. त्याचबरोबर डीजीसीए देखील या प्रकरणाची चौकशी करते. मुख्यमंत्र्यांनी या चौकशीबाबत काय म्हटलंय ते पाहूयात. यातलं प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना समजलीच पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. त्यामुळे आम्हीही त्याचा पाठपुरावा करत राहू. प्रत्येक जी गोष्ट ज्यातनं शंका उपस्थित होते त्याचं उत्तर येतपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार. सीबीआय पण सगळ्या गोष्टींचा करेल आणि डीजीसीए करते, म्हणजे त्याच्यामध्ये लॉगबुक पाहिलं जातं, पायलट्स एलिजिबल होते की नाही पाहिलं जातं, पायलट्सच्या टेस्ट झाल्या होत्या की नाही पाहिलं जातं, इंजिनचा मेंटेनन्स झाला होता की नाही पाहिलं जातं. एक विमान जेव्हा आपण उडवतो त्यावेळी अनेक चेक्स असतात स्टॅट्युटरी, ते सगळे चेक झाले होते की नाही, त्याच्यामध्ये काही लॅप्सेस आहे का. याच्यासोबत हे जे डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर आहे किंवा व्हॉइस रेकॉर्डर आहे, यातनं प्रत्यक्ष त्या क्षणी काय घडत होतं याची माहिती मिळेल. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता, म्हणजे मी काही याचा एक्सपर्ट नाही आहे, मला त्यातली सगळी माहिती नाही आहे, आत्ता याच्यावर स्पेक्युलेशन करण्यापेक्षा एकदा पूर्ण चौकशी होऊन, मला असं वाटतं की त्यांची नेहमीची पद्धत असते, पहिले प्रिलिमिनरी रिपोर्ट देतात आणि मग फायनल रिपोर्ट देतात, तर त्याची वाट आपण बघितली पाहिजे. दरम्यान आता अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.